नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या पाठपुराव्याने मालेगावच्या गिरणा नदी पात्रात अडकलेल्या 15 मच्छीमार युवकांना वाचवण्यात यश। धुळे मालेगाव बागला नवनिर्वाचित लोकसभा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा पहाटे 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिकचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांना फोनची दखल घेत मंत्र्यांनी पाठवले घटनास्थळी ओझर बेस कॅम्प येथील आर्मी एअरफोर्सचे हेलिकॉप्टर। सुखरूप बाहेर आलेल्या युवकांनी आणि नातलगांनी मानले खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे आभार। मालेगाव धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातील पाणीसाठा वाढत आहे। या पार्श्वभूमीवर गिरणा नदीपात्रात तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे गिरणा व मोसम नदीला पूर आला आणि मालदे शिवारातील महाडच्या 11,000 खोली भागाजवळील असलेल्या मालगावच्या गिरणा नदीपात्रात 15 मच्छीमार अडकल्यानंतर युवकांनी धुळे व मालेगाव येथील नातेवाईकांना फोन करून ओढवलेला प्रसंग कळवला। नातेवाईकांनी लगेच धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना फोन करून झालेली घटना कथन करून मदतीचे आवाहन केले। यावर खासदार शोभा बच्छाव यांनी तात्काळ आपल्या फोनवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांना फोन करून झालेली घटना सांगितली। त्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी लगेच त्यांचे SDRFचे जवान आणि मालेगाव मनपाच्या अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्यासह घटनास्थळी धाव घेत प्रयत्न सुरू केले होते। हे होत असताना रात्रीच्या काळोख आणि वाहत असलेले पाणी यात बचाव कार्याला अडथळा निर्माण होत होता। यावर खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी पुन्हा काळजी म्हणून अधिकाऱ्यांना फोन करून परिस्थिती जाणून घेतली, परंतु बचाव करायला येत असलेल्या या अडथळ्यामुळे खासदार बच्छाव यांनी सरळ पहाटे 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना फोन करून सदरच्या घटनास्थळी हेलिकॉप्टर पाठवण्यास सांगितले। यावर मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी तात्काळ दखल घेत ओझर बेस कॅम्प येथील आर्मी एअरफोर्सचे हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवले। सदरचे हेलिकॉप्टर सकाळी 11 वाजता दाखल झाल्यानंतर एका तासामध्ये धुळे शहरातील 4 व मालेगाव शहरातील 11 अशा एकूण 15 युवकांना सुखरूप बचावण्यात यश आले। यामध्ये धुळे शहरातील अब्दुल जब्बार शाह, अब्दुल खालिक, शाबन खान सनीउल्ला, अब्दुल हबीब शाह व मालेगाव शहरातील उस्मान गनी, मुस्ताक अहमद, जमशेद अहमद, नजीम खान, अनीस खान, आरिफ खान, मोहम्मद सऊदी अंसारी, सुफियान अहमद, रिजवान इक्बाल, अहमद मुस्ताक, वसीम अहमद सलीम, रिहान अहमद व अख्तर हुसेन जावेद हुसेन या सर्व युवकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले। यामुळे सर्वांनी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे फोनवरून तर SDRF आणि NDRF जवानांचे आणि प्रशासनाचे आभार मानले। यावेळी घटनास्थळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी देवदत्त कैकान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नितीन गावंडे, मनपा आयुक्त रवींद्र जाधव, प्रांत नितीन सदगीर, तहसीलदार नितीन देवरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, मनपा अग्निशमन अधिकारी संजय पवार, मालदे मंडळ अधिकारी पंढरीनाथ खैरनार, तलाठी शुभम शिरोडे यांच्यासह SDRF आणि NDRFचे जवान उपस्थित होते।